नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली वयश्री योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू केलेली हिच्याबद्दल ऑगस्ट 2025 बद्दल लेटेस्ट अपडेट काय आहे आणि या योजनेचे कोणत्या व्यक्तीला फायदे होणार आहे, कोणत्या व्यक्तीला किती रुपये मिळणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिक किती वयापर्यंत याची अट आहे, कोण यामध्ये पात्र ठरणार, कोण अपात्र ठरणार, या सर्व बाबींविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। तरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करून ठेवा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन योजनेबद्दल आणि सरकारी अपडेट्सबद्दल नवनवीन माहिती मिळत राहील। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूयात। वयश्री योजना ही भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी इकडे पाहू शकता तुम्ही साधने मोफत उपलब्ध करून द्यावीत, ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन हे सुलभ होईल। या योजनेत चष्मा, काठी, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, व्हीलचेअर चालण्याची मदत करणारी साधने यांचा समावेश आहे। म्हणजे जे म्हातारी व्यक्ती असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांच्यासाठी काठी, चष्मा किंवा वेगवेगळे कृत्रिम अवयव, बहिरे व्यक्ती असेल त्यांच्यासाठी श्रवण म्हणजेच कान ऐकू येत नसेल त्यांच्यासाठी ऐकण्याची मशीन, अशा प्रकारचे यांच्यासाठी खूप खर्च येत असतो आणि या खर्चासाठी महाराष्ट्र सरकारने वयश्री योजना काढली आहे। यांच्यातून तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्हाला गोळ्या, औषधं जे काही शारीरिकदृष्ट्या किंवा सक्षम बनवण्यासाठी लागणार आहे ती वस्तूसाठी मदत करणारी साधने यांचा समावेश आहे। आणि या योजनेचा लाभ फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे इकडे बघू शकता ज्येष्ठ नागरिक कोण तर 60 वर्षावरील व्यक्तींना मिळतो। ज्यांचं वय 60 वर्षाहून जास्त आहे फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यातही विशेषतः BPL रेशन कार्ड असलेले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाते। म्हणजे तुम्हाला माहिती आहे BPL जे रेशन कार्ड असतं ना, त्यांच्यामध्ये BPL रेशन कार्ड पाहिजे असंच नाही आहे, परंतु ज्यांच्याकडे BPL रेशन कार्ड असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल। म्हणजेच त्यांचं जास्तीत जास्त शक्यता आहे की त्यांचा फॉर्म सक्सेस व्हायची आणि ज्यांची घरची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे त्यांनासुद्धा यामध्ये सबल बनवण्यासाठी योजना काढलेली आहे आणि यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर इकडे बघू शकता तुम्ही की 2000 ऑगस्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाते। ऑगस्ट 2025 मध्ये वयश्री योजनेत काही महत्त्वाचे अपडेट्ससुद्धा आले आहेत या महिन्यात। तर ते सर्वात पहिले म्हणजे साधनांचे वितरण आता संपूर्णपणे डिजिटल नोंदणी प्रणालीद्वारे होणार आहे। म्हणजे संपूर्ण कामे डिजिटल ऑनलाईन प्रकारे होणार आहे। पूर्वी लाभार्थ्यांना कागदपत्रे हे समाज कल्याण कार्यालयात घेऊन जावं लागत होतं, आता मात्र आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर वापरून ऑनलाईन नोंदणी करता येत असते। पहिल्यांदा तुम्हाला बेजार व्हायचं काम होतं, परंतु आता बेजार व्हायचं काम तुम्हाला गरज नाही। फक्त मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे तुम्हाला सेवा केंद्र, माही सेवा केंद्र जे असतं का त्याच्यावर जाऊन सुद्धा नोंदणी करता येणार आहे। दुसरे महत्त्वाचे अपडेट म्हणजे पूर्वी साधने एकदाच वाटली जात होती, पण आता गरजेनुसार पुन्हा मिळवता येणार आहेत। म्हणजे तुम्हाला जर चष्मा पाहिजे असेल तर चष्मा वेगवेगळ्या प्रकारे मिळणार आहे। म्हणजे एका महिन्यात एक वस्तू, एका हप्त्याला एक वस्तू, जशा प्रकारे तुम्हाला ज्या वस्तूंची साधनांची आवश्यकता पडेल तशा प्रकारे तुम्हाला त्या वस्तू मिळणार आहे। परंतु पहिल्यांदा काय होत होतं की एकदाच मिळत होतं, परंतु आता तसं नाही। उदाहरणार्थ जर कोणाला श्रवणयंत्र दिले आणि काही वर्षांनी ते खराब झाले तर पुन्हा त्याचा लाभार्थ्यास नवीन श्रवणयंत्र दिले जाईल। इकडे पाहू शकता तुमचं जर खराब झालं तर दुसऱ्या वर्षी ते नवं दिलं जाईल। आणि ऑगस्ट 2025 पासून लाभार्थ्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात किंवा कॅम्पेनमध्ये साधने दिली जाणार आहेत। यासाठी विशेष कॅम्पेनचे आयोजन जिल्हानिहाय केले जाणार आहे। चौथे म्हणजे या योजनेतून मिळणाऱ्या उपकरणांची गुणवत्ता पूर्वीपेक्षा जास्त चांगली, म्हणजे चांगले बनवण्यात आली, क्वालिटी चांगली आहे। आणि आधी साधने होती पण आता त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे, जसे की डिजिटल श्रवणयंत्र, हलकी व्हीलचेअर, मजबूत काठ्या आणि टिकाऊ चष्मे, अशा प्रकारचे साधने तुम्हाला त्यामध्ये उपयोग होणार आहे। आता पाहूया या योजनेतून कोणते फायदे होतात। तर पहिला फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची
जीवनमान सुधारते। तुम्हाला तर माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांना किती त्रास मिळत असतो, तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणार, त्यामुळे त्यांना चालणे, पाहणे, ऐकणे किंवा दैनंदिन हालचाली यामध्ये सुलभता मिळते। दुसरा फायदा म्हणजे हे सर्व उपकरणे मोफत मिळतात, त्यामुळे गरीब कुटुंबावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही। आणि तिसरा फायदा म्हणजे सरकार थेट कॅम्पद्वारे लाभार्थ्यांना साधने देते, त्यामुळे कोणताही दलाल मध्यस्थ यामध्ये नसतो। चौथा फायदा म्हणजे योजनेत समाजात ज्येष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो। तर इकडे पाहू शकता, ऑगस्ट 2025च्या अपडेटनुसार सरकारनं ठरवले की पुढील 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वयश्री योजनेअंतर्गत साधनाचे मोठ्या प्रमाणावर वितरण होणार आहे आणि विशेषतः नागपूर, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅम्प लागणार आहे। तर इकडे पाहू शकता, यामध्ये तुम्हाला प्रश्न पडतो की अर्ज कसा करायचा। तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सर्वप्रथम वयश्री योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागते। आधार कार्ड, रेशन कार्ड, फोटो, बँक पासबुक यांची माहिती अपलोड करावी लागते। ती तुम्ही सेवा केंद्रावर जाऊन करू शकता। त्यानंतर जिल्ह्यातील कॅम्पमध्ये तुम्हाला बोलावले जाते आणि तिथेच डॉक्टर तुमची तपासणी करून कोणते उपकरण योग्य आहे हे ठरवतात। मग तिथेच तुम्हाला ते उपकरण मोफत दिले जाते। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी आहे। लाभार्थ्याला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही, म्हणजे मोफत आहे। तुम्हाला 100 रुपये जास्तीत जास्त द्यावा लागतील, बाकी काय नाही। ऑगस्ट 2025मध्ये सरकारने आणखी एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ती म्हणजे मोबाईल ॲपद्वारे नोंदणी। आता ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबीय थेट मोबाईल ॲप वापरून नोंदणी करू शकतात, त्यामुळे वेळ आणि प्रवास वाचतो। तसेच लाभार्थ्यांना नोंदणीची माहिती SMS-द्वारे मिळवण्यात येते। तिकडे पाहू शकता, मित्रांनो, वयश्री योजना ही खरं तर लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरली आहे, कारण आजच्या काळात गरीब कुटुंबात चष्मा, व्हीलचेअर, श्रवण यंत्र यांच्या खरेदीचे साधन खूप महाग असते आणि ते तुम्हाला मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते, तर त्याची गरज नाही। तुम्ही नुसता महाई सेवा केंद्रावर, झेरॉक्स सेंटरवर जाऊन सुद्धा या योजनेचा फॉर्म भरा। या योजनेचं नाव ध्यानात ठेवा, वयश्री योजना 2025 अपडेटनुसार ऑगस्ट महिना। आणि तुम्ही या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे, चांगलीच मदत मिळू शकते। तसं तर ठराविक रक्कम नाही आहे। काही नागरिकांना साधने वाटली जातात, तर काही नागरिकांना आर्थिक मदत वाटली जाते। म्हणजे काहीला गरज असेल तर चष्मा, काठी अशा प्रकारे साधने वाटली जातात, तर काहीला आर्थिक मदत 5-10 हजारपर्यंत तुम्हाला महिन्याला किंवा 2-3 महिन्यातला गॅपला मिळून जाते। तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा। मिळत एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।